बदलापूर शहरामध्ये स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने सूरज स्केटिंग अकॅडमी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही रोलर स्केटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आज आपण बघितलं तर आज 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी नॅशनल रेकॉर्ड सुद्धा बनवलेला आहे। 11 ते 3 अशा कालावधी दरम्यान हा नॅशनल रेकॉर्ड होता आणि यामध्ये आपण जर बघितलं तर एकदम चिमुकले विद्यार्थी आहे। अगदी काही काही विद्यार्थी तर आपण बघितलं खेळाडू बोलता येईल, यांना 3 वर्ष 4 वर्षांपासूनचे आहेत आणि यांना सुद्धा स्केटिंग मध्ये खूप सुंदर स्केटिंग करतात। आणि फक्त बदलापूरच नाही तर बदलापूरच्या बाहेर सुद्धा आपल्याला कुठेही स्केटिंगची स्पर्धा असेल तर ती घेऊन जाणारी एकमेव अकॅडमी म्हणजे सूरज स्केटिंग। आपण मागच्या वर्षी सुद्धा आलो होतो, खूप काही खेळाडूंनी या ठिकाणी स्केटिंग मध्ये जे आहे ते नॅशनल रेकॉर्ड केला होता। आज आपल्यासोबत या स्केटिंगच्या अकॅडमीच्या सर्वेसर्वा मनीषा मॅडम असणार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। त्याचबरोबर सूरज सर देखील आपण बघतो ऍज अ कोच म्हणून अनेक मुलांना चांगलं मार्गदर्शन करतात, तर ते आज बिझी आहे। आपण आज मॅडमशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आमच्या बदलापूर मधील अनेक दर्शक आज तुम्हाला बघत आहे, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप छान वाटतंय आज इथे येऊन। काय सांगाल? नमस्कार, माझं नाव मनीषा कौशिक गरवालिया। आमची अकॅडमी आहे, गेले 30 वर्षापासून कार्यरत करते बदलापूरमध्ये आणि अकॅडमीची जी काही स्पर्धा आम्ही ऑर्गनाईज करतो, या स्पर्धेला कुठल्या काही मुलांना घेऊन जातो त्या सगळ्या लिगली असतात, जेणेकरून मुलांना भविष्यात त्याचा उपयोग होईल। पहिली ही मेन गोष्ट असते का मुलांना त्या खेळाचा उपयोग झाला पाहिजे, त्याचा आम्ही जास्तीत जास्त उपयोग मुलांना करून देतो। आमच्या अकॅडमीची मुलं नॅशनल इंटरनॅशनलला पण जातात, तसे ग्रीनिज बुक पण करतात। तर सेम तसंच या 15 ऑगस्टला शिवगंगा रोलर स्केटिंगने भरपूर ठिकाणी हे अचिव्हमेंट केलं आहे का 4 रेकॉर्ड्स तुम्ही करायचे आहात, तर तुम्ही 3 तास करू शकता, 2 तास करू शकता। आपण आज या ठिकाणी 120 मुलांनी पार्टिसिपेट केलोय, 120 मुलांचा आज पार्टिसिपेट झाला आणि त्याच्यामध्ये 4 वर्षापासून ते 18-19 वर्षापर्यंतची मुलं सगळी सहभागी झाले होते आणि अतिशय सुंदर प्रतिसाद होता पालकांचा आणि मुलांचा। सर्वात कौतुक करावं तर ते पालकांचं, कारण की त्यांनी एफर्ट्स दिलेत म्हणून ते आज मुलं त्यांची इथे आहे। पहिले मी त्यांचा धन्यवाद करेल तर त्यांनी आपल्या मुलांना आज सुट्टी असून सुद्धा वेळ दिला। अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे का मुलांना जे अचिव्हमेंट मिळत आहे, जे रेकॉर्ड्स मिळतात, त्या रेकॉर्ड्स मध्ये त्यांना 11 ते 3 या वेळामध्ये त्यांना 3दा सेशन आलंय, अर्धा तास, 15 मिनिटं 15 मिनिटं, हे त्यांनी कंटिन्यू केलंय, एकही मिनिटं ब्रेक न घेता। असं हे रेकॉर्ड या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि मी फार आभारी आहे मुलांची आणि पालकांची पण, का त्यांनी मुलांना प्रोत्साहन केलं या खेळाबद्दल आणि असेच प्रोत्साहन पुढे पण करत राहा आणि मुलांना स्केटिंग या गेमामध्ये पुढे घेऊन जा, जेणेकरून मुलांना ह्याचा बेनिफिट होईल। जर आपण बघितलं तर आपण इथे मॅडमने आता आपल्याला सांगितलं जसं की 4 वर्षांपासून चिमुकले जे आहेत त्यांनी इथे आज पार्टिसिपेट केलेलं होतं आणि तुम्हाला सुद्धा जर स्केटिंग क्लास इथे जॉईन करायचं असेल तर आपण तीही प्रोसेस मॅडमला विचारणार आहोत। त्यापूर्वी आपण बघितलं ही चिमुकली, हिच्याकडेच माझं लक्ष गेलं। मॅडम, ही किती वर्षाची आहे? ही 3.25 वर्षाची मुलगी आहे। आता अनेक पालकांना असं वाटत असतं की एवढ्या लहान वयात जर आपण मुलाला टाकलं तर त्याच्यावर आपण माझ्याकडे पालक असे आहेत ना, तर त्यांना माहित आहे का आमचं कोचिंग कसं आहे, तर ते पूर्ण विश्वास देऊन इथे येतात आणि मी स्वतः सांगते त्यांना की मॅडम लहान आहे आता नको, तर ते बोलतात नाही मॅडम ती करेल। आणि खरंच तिने आज या सर्व मुलांबरोबर सेम वर्षात 3 वेळेस स्केटिंग केलेलं आहे। किती वेळ स्केटिंग केलं? अर्धा तास, त्याच्यानंतर 15 मिनिटं आणि 15 मिनिटं, असं हे त्यांनी पूर्ण केलेलं आहे। तर आपण आता जर इकडे बघितलं तर आपल्याला अनेक तर मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अशातही आपला 80वा स्वतंत्र दिवस जो आहे तो उत्साहात साजरा होतोय आणि अनेक खेळ आपण बघतोय, परंतु दरवर्षीप्रमाणे सूरज स्केटिंग अकॅडमी मधल्या खेळाडूंमध्ये एक वेगळाच उत्साह आहे। ही चिमुकली, तुझं नाव काय बेटा? नाव काय तुझं? कितीला जाते? काय बोलते? काय नाव तुझं?
तुमचं? माझं नाव मॅथ्यू मी भोसरी. आज मला होली राईडला चान्स दिले इथे यायला आणि परफॉर्म करायला. आज मी लय खुश आहे आणि रेकॉर्ड मध्ये माझं नाव जाणार आहे. तर मला हे अकॉम्प्लिश वाटतंय. तर मी आज लय आनंदित आहे आणि मला पुढे जाऊन पण स्केटिंगच शिकायचं आहे आणि मोठं होऊन पण मला सगळ्यात मोठं ट्रॉफी पण पाहिजे. धन्यवाद. मी आर्यन रुपेश गेलेकर. मला स्केटिंग मध्ये भाग घ्यायचा आणि मला खूप मोठं व्हायचं आहे. मैं आर्यन निगम हॉलीवुड फैमिली से हूँ और मुझे अच्छा चांस मिला 15 अवर्स का इंटरनेशनल रिकॉर्ड ब्रेक करने का और मैंने वो अच्छा किया. मैं आर्यन निगम आपसे धन्यवाद चाहता हूँ मैम. तुझं नाव काय? आयरा. काय बोलशील आज? मैं बोलती हूँ कि मुझे स्कूल ने एक चांस दिया है स्केटिंग कंपटीशन में पार्टिसिपेट करने का. तो मैं मनीषा मैम को थैंक्स करती हूँ कि उनने मुझे एक चांस दिया यहाँ पे पार्टिसिपेट करने के लिए. आज कितने टाइम स्केटिंग किया? 3-4 घंटे. काय बोलशील आज? मुझे बहुत अच्छा लगा इधर आके. मुझे अच्छा लगा स्केटिंग करके और मैं मनीषा मैम को थैंक्स करती हूँ मुझे अपॉर्चुनिटी दी. A big thank you to Manisha ma'am because she's the one who teaches me skating. It's been 5 years till I'm Manisha ma'am is teaching me skating. I'm thankful to her. That ma'am, thank you so much for giving me opportunity to practice and do skating on this special event. थँक्यू सो मच. इकडे काही अजून खेळाडू आहेत त्यांना बोलायचं, त्यांच्याशी बोलूया आपण. काय नाव तुझं? माझं नाव वंदन आहे. कम्फर्टेबल असेल. थैंक यू मनीषा मैम, थैंक यू वाइस प्रिंसिपल सर, थैंक यू प्रिंसिपल मैम. उनकी वजह से मुझे यहाँ पर आने का मौका मिला. मेरा पहली बार था ये. मुझे अच्छा लगा बहुत पहली बार आके. थैंक यू. फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू फॉर मनीषा मॅम. हे माझं पहिल्यांदा एक्सपिरियन्स झालंय तर पहिल्यांदा खूप चांगलं होतं. थैंक यू. मेरा नाम मोहम्मद हुसैन खान है. मेरे को पहली बार यहाँ पे आके चांस मिला और मेरा एक्सपीरियंस बढ़ा स्केटिंग के अंदर. और मैं आज यहाँ पे पहली बार है मेरा ट्रॉफी के साथ. तो मैं मनीषा मैम को और सूरज सर को थैंकिंग करता हूँ ये एकेडमी ज्वाइन करके. थैंक यू एवरीवन. मुझे ना बस एक ही चीज का बहुत गर्व है. मेरे टीचर्स बहुत अच्छे हैं और मेरा देश मुझे बहुत अच्छा लगता है. और मुझे बस यही कहना है कि मेरा स्कूल बहुत अच्छा है, मेरा देश बहुत अच्छा है, मेरे टीचर्स बहुत अच्छे हैं और ये देश जो है इसने ही मुझे पाल के रखा है. तो हैप्पी इंडिपेंडेंस डे एंड थँक यू एव्हरीबडी. थँक्यू सो मच. ये तू पण इथे आपण बघतोय हे सगळ्यात लहान मुलं आहेत सूरज स्केटिंग अकॅडमी मधले. तुझं नाव काय? बोलू क्या बोल रहे हो? माझं नाव विहान सिद्धेश पाटील. हा विहान बोल. तुला कसं वाटलं इथे येऊन? मला स्केटिंग केली आज? हा कसं वाटलं? मला इथे येऊन छान वाटलं. तुला कुठले टीचर आवडतात इथे? मनीषा मॅम. ओके, थँक्यू बाळा. तुला कोणते टीचर आवडतात? कोण आवडतं, सूरज सर की मनीषा मॅडम? दोघी पण. चला थँक्यू, बाय. आपण काही पॅरेंट्स असणार आहे त्यांच्याशी संवाद साधूया आता. काही पॅरेंट्स आहेत त्यांच्याशीही बोलूया आपण. आपण जर बघितलं इथे तर मुलं 3 तास यांनी स्केटिंग केलेली आहे आणि तरी सुद्धा त्यांचा उत्साह कमी होत नाहीये. पॅरेंट्स असणार आहे त्यांच्याशी बोलूया आपण. त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि ते किती वर्षांपासून त्यांचे मुलं जे ते आपल्याला इथे पाहायला मिळतात त्यांच्याशी संवाद साधूया. सरांना बोलूया आपण. काय बोलाल अकॅडमी बद्दल? खूप छान अकॅडमी आहे. मला खूप आवडलं. ते प्रोग्राम ते अरेंज करतात. आता 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्यांना प्रोग्राम अरेंज केला होता. खूप छान वाटलं इथे बघून. तर अनेक बोलला स्वतःहून पॅरेंट्स बोलतायत. काय बोलाल academy? कारण की उत्साहच एवढा आमचा की अकॅडमी तर एकदमच छान आहे. मॅमने अरेंजमेंट खूप छान केली आणि काहीतरी नवीन एक स्पोर्ट्स आपल्या इकडे खूप त्याचं जसं नेहमी क्रिकेट फुटबॉल हेच असतं. काहीतरी नवीन वेगळा स्पोर्ट आणि त्याच्यामध्ये पूर्ण बॉडी त्यांची इन्व्हॉल्व्ह होते. त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय स्केटिंग मध्ये मुलांना. माझा मुलगा आहे मिथिलेश 7 इयर्स आहे. तो 3 इयर्स पासून स्केटिंग त्याने चालू केलेली आहे. आता तो 7 इयर्सचा झालाय. हेल्दी राहतं असं वाटतं ना स्केटिंग केल्यावरती? हेल्दी हा मुलं फिट राहतात. त्यांची पूर्ण बॉडी त्यांची इन्व्हॉल्व्ह होते आणि मेन फोर्सफुली त्यांचा ब्रेन इन्व्हॉल्व्ह होतो. त्यांना कॉन्सन्ट्रेट करावं लागतं आणि पूर्ण म्हणजे A to Z अवयव
बॉडी पार्ट इव्हॉल्व होतं. खूप म्हणजे मी म्हणते खरं हॅप्पी आहे आणि असं अजून या मुलांना पाठवायला पाहिजे नवीन ठिकाणी. बाकीचे गेम्स सोडून नवीन काहीतरी ट्राय करणं खूप गरजेचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. सो मॅडमशी बोलूया आपण. काय बोलाल, कसं वाटलं तुम्हाला आज इथे? पहिलं तर 80 इंडिपेंडन्स डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी मनीषा मॅडमकडे माझ्या मुलाला फर्स्ट स्टँडर्ड पासून असल्यापासून ती पाठवते. आज तो 4thला आहे. तर माझ्या मुलाचे 2 रेकॉर्ड्स पण झालेले आहेत ऑलरेडी. तर मनीषा मॅडमकडे मी पाठवलं तर मग असं नसतं की मला पाठी काळजी लागते की माझ्या मुलाला कोण बघेल किंवा काय. सर्व म्हणजे लाईक त्यांच्या स्किल पासून सगळ्या गोष्टी त्या डेव्हलप करतात. म्हणजे त्यांच्या खाण्यापासून त्यांच्या राहण्यापासून सगळं ते करतात. त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नसतं. आणि मी हॅपी आहे की सूरज स्केटिंग क्लास मी त्याला जॉईन केलेला आहे. तर प्रियात म्हणून आहे मुलगा. तर मी हॅपी आहे. आणि आज आम्हाला हे माझं 3रं रेकॉर्ड आहे जे आपल्या इंडिपेंडन्स डेचं आहे. त्यामुळे खरंच म्हणजे सगळ्यांनी ह्या क्लासला मुलांना टाकावं, कारण की एक चांगला गुरु मिळणं फार इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.